अजून एक जिंकायची आहे. जिंकल्यावर बघूया पुढे काय होते ते. इकडे आल्यावर कसं वाटतंय आणि आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन सुंदर आहे एकदम. खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू म्हणजे दोन समालोचक रेडी आहेत. नेक्स्ट मॅच सुद्धा रेडी आहे आणि कुठे जाऊ नका, पाहत राहा कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025. चला पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण स्पर्धा पाहतो या ठिकाणी शानूबाई नाना नाना जनकल्याण फाउंडेशन मोरेगाव चॅलेंजर पुरस्कृत मोरेगाव प्रीमियर लीग कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 पर्व दुसरं या ठिकाणी आणि पर्व दुसऱ्या मधला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसामधला हा आपल्याला सामना पाहायला मिळतो 9वा. साईराज कांसे म्हणून एक लहान मुलगा कुठेतरी मिस झालेला आहे. कोणाच्या आजूबाजूला असेल तर त्यांनी मंचावरती येऊन दर्शवायचं आहे. आपली मॅन ऑफ दुनियाची जर्सी या ठिकाणी डेडिकेट केली जाते भूपेश यांच्यासाठी. तर महत्वाची मॅच आपण पाहतोय. एक सामना दोन सामन्यामध्ये एक सामना जिंकून एक सामना पराभूत होऊन या तिसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी करतोय साईराज संघ. आतापर्यंत आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ संपला आहे. धावा फलकावरती आहेत त्या 2 वाईड 1 त्याच्यानंतर 2 डॉट आणि त्याच्यानंतर हा चौथा बॉल 1 धावांचा. 1 धावाने धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 3 ज्या ठिकाणी 4 चेंडू संपलेत. पुन्हा त्या गोलंदाज या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर थोडासा या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेरची लाईन आहे, लाईनीच्या बाहेर जातो चेंडू आणि वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. आव्हान धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. चौथी धाव या ठिकाणी फलकावरती लगावते. हलक्या तिने घेऊन काढला. निश्चितच खराब चेंडूंचा निश्चितच समाचार पुरेपूर घेतला जाईल कारण क्रिकेटची रणनीती आहे. चांगला चेंडू असेल तर त्याला सन्मान देऊन स्ट्राईक रोटेट करणं आणि खराब चेंडू असला तर त्याचा पुरेपूर समाचार घेण्यात यावा. आणि आता मात्र खराब चेंडू तो आला. लोअर फुलटॉस मध्ये चेंडू सुनीलच्या बॅटतून हा आमिष होता. पहा फुलटॉस चेंडू होता आणि जागा बनवून ठेवलेली होती अगोदरच सुनीलनी आणि त्यानंतर सरळ बॅटीने मारला फटका. आलेला आहे चौकार सुनीलच्या बॅटीतून. षटक संपलाय 1 आणि धावा फलकावरती 8 यश डीजे 9 आहेत. एक सामना जिंकून तिसऱ्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करतोय संघ साईराज आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये 9 आलेले आहेत. दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये किती धावा येतील निश्चितच सुनील आता मात्र एंटर झालेला म्हणजे ही सर्वात मोठी जमेची बाजू असणार आहे साईराज संघासाठी. नक्की नक्की सर 9 धावा आल्या त्याच्या मागचं कारण सुद्धा आहे. साईराज संघ सलामीवीर बॅटर सुनील ज्यांनी VPL खेळताना खूप प्रभावित केलं होतं. इन फॉर्म खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात एक सलामीवीर बॅटर सुनील आता कडे तिसऱ्या सामन्यामध्ये कमबॅक करतोय. निर्धाव चेंडू पहिला आल्यानंतर आपण पाहतोय आड्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु तो चेंडू व्यवस्थित फळीवरती आदळता आलेला नाहीये. त्यामुळे तो गेलेला निर्धाव चेंडू आणि त्यानंतर आलेली ही 1 धाव. धावा फलकावरती 1-1 11 धावा फलकावरती लगावल्या जातात. ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकात 3 चेंडू संपलेले आहेत. ऋषभ हे दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च करतोय. 12 धावा फलकावरती आहेत. 10 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. ऋषभ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती रेडी होतोय. सुनील स्ट्राईक एंडवरती आहे. कोलवटा चेंडू सरळ बॅटीने मारला फटका. त्या ठिकाणी मग नागेश चेंडूवरती येतोय, अडवतोय आणि अडवल्यानंतर पाहिलं तर धाव घेण्याचा चान्सच घेतला नाही सुनीलने. कारण फेकीसाठी त्या टायमाला रेडी होता नागेश. फेकीसाठी रेडी होता पण तो धाव नाही घेतला गेला. त्यानंतर चुकी केली जाते. अतिरिक्त तो कुठेतरी डॉट आला तो भरून काढला. वाईट सोडण्याच्या नादात सुनीलला आता मैदान सोडावं लागणार आहे. पहिला ब्रेक थ्रू मोठा आदरा. सुनील बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा मात्र 13-13चं समीकरण. आणि कुठेतरी आता एक दंत फायटर सुद्धा मैदानात नाही, शिवगणेश संघ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये सांगतो आमच्या सुद्धा क्षमता, आम्ही सुद्धा लढू शकतो. आणि दुसऱ्या संदर्भात कमबॅक. पुन्हा एकदा कुणाल बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न, कट करण्याच्या प्रयत्नात कुणालची सुद्धा दांडी गुल केली जाते. कमान डीजे. बोल्ड केला त्या आणि आल्या खोटी आपला या ठिकाणी दाखवलेला आहे बक्षिसांचा वर्षाव. ज्या गोलंदाजाने त्रिफळा उद्ध्वस्त केला त्या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. संकेत गोलंदाजी मार्कमध्ये पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी कुणाला बॅक टू डिपार्ट पाडलेला आहे. तर मात्र सेकंड डाऊनचा फलंदाज कट केलेला आहे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव धावसंख्येमध्ये ऍड होईल. धावा फलकावरती लगावल्या जातील. 1 4 14 14 धावा. आता बघा 9 आल्या होत्या, त्यानंतर थांबवलं, प्रेशर क्रिएट केला फलंदाजावरती आणि त्यानंतर विकेट घेतलेले आहेत. समेशची बाब म्हणजे विकेट गेल्यानंतर धावफलकाला पण संत गती लागते. आता 2.3 चेंडूचा केस झाला म्हणजे 15 धावा, म्हणजे 15 चेंडूमध्ये फक्त 15 धावा आल्यात. आणि दोन्ही सलामीवीर बॅटर कुणाल आणि सुनीलला मागे परतावा लागलं. ऑफ साइडला फटका, चांगला क्षेत्ररक्षण, वेगाने वेगाने स्वप्नील जलद गतीने धावण्यासाठी जाणला जातं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 16. येणारे अजून 8 चेंडू. सर येणाऱ्या 8 चेंडू मध्ये किती मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करेल या चेंडूवर जर का गडी बाद केला तर तब्बल 700 सर 200 मार्केट वाढलं जाते. 500 मार्केट उघडलं होतं, 200 वाढलं गेलं. आणि नक्कीच आपण पाहिलं त्यांचं रिॲक्शन चेंडू पडल्यानंतर बोल्ड झाला नाही, आयला सांगते बोल्ड नाही झाला असं रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आणि पुढच्या चेंडूवरती सुद्धा ती संधी असेल. ड्राईव्ह केलेला आहे कव्हरच्या दिशेला. आता मात्र चेंडू जातोय 4 धावांसाठी. येतोय चौकार. सायंकाळी 3 षटक संपले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2-1-21 21 धावा फलकावती. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू बाकी आहेत. या 6 चेंडू मध्ये निश्चितच साईराज संघ मनामध्ये विचार करेल. हा सुनील पण दर्शवतोय दोन्ही फलंदाजांना की या षटकामध्ये फक्त एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करा. 8 ते 9 धावा गोळा केला तर नक्कीच 29-30 पर्यंत पोहोचवा, 30 पर्यंत, आणि त्या आपण डिफेंड करू. अशा अनुषंगाने या दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी परत मैदानामध्ये अभिषेक आहे, स्वप्नील आहे आणि कृष्णा समोर गोलंदाज. हे चौथं षटक हाताळण्यात. आणि काय चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये आला चेंडू, शरीरावरती आला चेंडू, त्या कारणे त्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्ये राहिलेले हे असफल राहिले आणि निर्धाव चेंडू पडला. 5 चेंडू बाकी आहेत. कृष्णा आतापर्यंत चांगली गोलंदाजी, म्हणजे पहिला चेंडू चांगला सुरेख हाताळला. डॉट खांब्यावरती इलेक्ट्रिक खांब्याच्या इकडे कोणीच राहायचं नाही आणि वाईट. आणि आता मात्र चुकी घडते. थँक्यू सो मच. याच्या युट्यूबच्या वायरी, आपल्या इलेक्ट्रिकच्या वायरी, ज्या ज्या ठिकाणी त्यांच्या पायाखाली सगळ्यांनी प्रेक्षकांनी पाहायचं आहे वायर आपल्या खाली नाही आहे का कन्फर्म करून घ्या. वायरीच्या खाली जर वायरीच्या लगत जर तुम्ही असाल तर नक्कीच अपघात होण्याची शक्यता होऊ शकते. तर त्याची काळजी घ्या प्रत्येक प्रेक्षकांनी. लहान मुलांना सुद्धा विनंती असेल वायरीहून लांब राहा. आणि कॅमेऱ्याच्या दिशेला जर तुमचं डोकं बिका असेल ना तर रिव्ह्यू द्यायला थोडासा अडचण होईल. हलक्या रीतीने खेळून काढला. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवला आणि धावा फलकावरती आपण पाहिल्यात तर 26 नाही 27 धावा फलकावरती. 4 चेंडू संपलेले आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. लेग स्टंपच्या बाहेर आहे का याच पंचांकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. पंच वळालेले आहेत आपल्या दिशेला आणि वाईटचा इशारा दिलेला आहे. 5 ज्या धावा गरजेच्या होत्या त्या धावा आता मात्र आलेल्या आहेत. एक चौकाराला चुकी घडली क्षेत्ररक्षकाकडनं. आता मात्र कव्हरच्या दिशेला मारला फलका. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक फेकी थोडीशी खराब करतोय. या ठिकाणी दुसरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट.
एक चुकी आणि त्या चुकीचा खामियाजा भुगतना पड़ा और 2 रन मुकम्मिल कर लिया गया। 2 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ, धावा फलकावरती 30 झाल्यात आणि लास्ट बॉल अजूनही बाकी आहे। लास्ट बॉल कट केला आहे, पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातो डिक्लेअर जोन मध्ये। 31 रन, ये इनिंग यहाँ पर ब्रेक हो चुका है और इस इनिंग में लग चुके हैं रन 31, 31 रन और 32 रनों का टारगेट रखा गया है शिव गणेश टीम के लिए। चला या सामन्यांचा लूप तुटवताना आपण पाहतोय, कॅमेरामन आपल्याला आपण पाहतोय एका ठिकाणी रोहन विचारे और रोहित घाडी कुठून कुठूनचे प्रेक्षक कॅप्चर करतात, कुठून कुठून सामने प्रेक्षक हा पाहतायत ते दर्शवलं जाते। खिडकीमधून पहा, बाल्कनी मधून पहा, आपल्या किचनच्या खिडकीमधून सुद्धा पाहतायत या टुर्नामेंट मधील हे सामने। दरम्यान हा हे खरोखर विराट नेटवर्कला सुद्धा या ठिकाणी मानलं जाईल। पहिल्या 10 सबस्क्रायबर जे होते त्यांच्यामध्ये ड्रॉ केला जाणार नाही, एका लकी सबस्क्रायबरला पारितोषिक दिलं जाणार, सरप्राईज दिलं जाणार आहे, सोने पे सुहागा दिला जाणार आहे। म्हणजे करोडपती बनेल की काय यावर सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। चला जयाला पहा, त्या ठिकाणी मैदानामध्ये झाडू मारतोय, परंतु त्याच्यानंतर जाताना मला वाटतं थांबवतोय पहा, याचा एक गोड व्यक्तिमत्व ज्यांचं या ठिकाणी आगमन होतंय, ऋषी तनवडे आरडी। पहा फोटो व्हिडिओ शूटर मध्ये यांचं जे नाव आहे आणि यांच्याकडे ओळख आहे असे ऋषी तनवडे यांचं या ठिकाणी आगमन होते। जोरदार टाळ्या होत्या ऋषी तनवडेसाठी। प्रो कबड्डी शूट केलंय, त्यानंतर बैलगाडी शर्यत सुद्धा शूट केली गेले। एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांचे सुद्धा शूट केलेले आहे आणि भरत बोगवले आमदार यांचं सुद्धा शूट केलंय। अनेक महाराष्ट्रात कानोकोपऱ्यात जाऊन व्हिडिओ शूटर आणि त्यानंतर फोटो शूटर म्हणून यांची ओळख आहे तो ऋषी तनवडे यांचं या ठिकाणी आगमन होतंय। आपलं सहर्ष स्वागत आहे कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये। माझ्याकडून पण वेलकम ऋषीजी, आपलं हार्दिक स्वागत आहे स्पर्धेमार्फत। दरम्यान या ठिकाणी 32 धावांचा टार्गेट समोर आहे। 24 चेंडू मध्ये श्रीनिवास उर्फ बंबैया गोलंदाजी मार्ग वरती आहे। पहिल्या 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत, अजून 30 धावांची गरज असणार। या ठिकाणी 22 चेंडू बाकी आहेत आणि 22 चेंडू बाकी असताना ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतो। हो क्या बात आहे, झोकून दिला होता स्वतःला, परंतु या प्रयत्नाला या ठिकाणी साथ दिली जाईल। भलेही यश नाही मिळालं, परंतु प्रयत्न पुरेपूर केला जातोय। थँक्यू सो मच नीलू। निश्चितच चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु अखेर असफल राहिला, परंतु या प्रयत्नाला दाद भरपूर दिली जाईल। हलगर्जीने घेऊन काढला ऑन साइडला चेंडूला, निश्चितच क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल, फेकेल, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते। आपण पाहतोय करण कृष्णा ही जोडी मैदानामध्ये आहे, धावांचा पाठलाग त्यांना माहिती आहे। 32 धावा म्हणजे 8च्या सरासरीने आपल्याला खेळायचं आहे। निश्चितच प्रत्येक षटकामध्ये किमान एक तरी चौका मारणं गरजेचं असेल आणि या पहिल्या षटकामध्ये तो चौकार आलेला आहे, तर निश्चितच जमायची बाजू असणार आहे टीम शिव गणेश संघासाठी। 4 चेंडू 7 धावा फलकावरती आहे, 2 चेंडू बाकी असतील, विपुल माया जोडीला जोडले जातील। या ठिकाणी निश्चितच या सामन्याचा निश्चित ड्युएट उल्लेख केला जाईल या सेकंड इनिंगचा। नक्की उल्लेख केला जाईल। उल्लेख प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक आणि प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना गोलंदाज बॅटर सर्वांचा उल्लेख केला जाईल। 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, धाव फलक धावा 8, येणारे 19 चेंडू आणि 19-24चं इक्वेशन म्हणजे एखादी फटका जर का आणलं तर कुठेतरी सामना थोडासा का होईना आपल्या जवळ खेचू शकतो शिव गणेश 11 हा संघ। थोडंसं थांबतोय या ठिकाणी। चला विनंती असेल टीम एकदंत फायटर संघ आणि अक्षय 11 डोंगरपाडा संघ लगेच टॉस्का बॉक्स मध्ये या आणि नाणेफेक करून घ्यायचा प्लीज। आणि मी विनंती करतोय ऋषीजी धनावडे, तुम्हाला विनंती असेल या सामन्याचा टॉस तुमच्या हस्ते केला जाईल।
आदरणीय दिलीपजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं सरचं स्वागत आहे या कार्यसम्राट नगरसेवक चषक 2025 मध्ये. चला दादा या आपल्या शुभस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. अक्षय 11 डोंगरपाडा विरुद्ध एक दंत फायटर दोन्ही संघाची करणाऱ्या विनंती असेल आमच्या टॉस्को बॉक्स मध्ये. तिकडे आमचे साथी समालोचक कौस्तुभजी मेहर जुळलेले आहेत. ओव्हर टू कौस्तुभ सर. टॉस या ठिकाणी केला जातोय. दोन संघ समोर आहेत. एकदंत फायटर समोर आकाश 11 डोंगरपाडा आणि ऋषीदादा यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. किरूबाई सुद्धा सोबत आहेत. यस येस टॉस जिंकला काय निर्णय फेल्ड करणार. किती धावांपर्यंत थांबायचं 24. खूप साऱ्या शुभेच्छा. येस आता प्रथम बॅटिंग करायची आहे. लगातार 3 मॅच मध्ये 3 जिंकल्यात. तयारी कशा प्रकारची आता नेक्स्ट मॅचेस जवळजवळ ऑलिफाय झाले जमा आहेत. आता कसं आहे मी सारखं एकच गोष्ट बोलणार नाही. आमची बॅटिंग साईड खूप चांगली आहे. आमची प्रॅक्टिस खूप चांगली आहे आणि आमचे जे नितीन दादा गवाड आहेत ते आम्हाला चांगली पद्धतीची प्रॅक्टिस देतात. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या फिल्डिंगवरती बॅटिंगवरती आणि बॉलिंगवरती पूर्ण विश्वास आहे आणि ही पण मॅच आम्ही जिंकू याचा आम्हाला पूर्णपणे एकदम खंबीर म्हणजे आम्हाला एकदम आम्ही काय बोलू शकत नाही गोष्टीबद्दल. आता तुम्ही मॅच बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच आमची फिल्डिंग आणि बॅटिंग आणि बॉलिंग कशी आहे. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. दादा तुम्ही इथपर्यंत आलात विरारमध्ये. तुम्हाला इकडे आल्यावर कसं वाटतं आणि 2 शब्द. सर्वात प्रथम मी माझा मित्र बॉबी त्याच्यामुळे आज इथपर्यंत पोहोचलो आणि जेव्हा काही नव्हतं तेव्हा तो माझ्यासोबत होता. तसंच दीपू शेखर किरण झाला यांच्या मैत्री म्हणजे त्याच्यासोबत मैत्री झाली माझी. खूप चांगले संबंध झाले. त्यामुळं हे तर मला कल्याण डोंबिवलीसारखंच वाटतंय. विरार तर वाटतच नाही. मला यायला 3 तास लागले इथे पण छान वाटलं इथे येऊन. आणि किशोर नानांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो. उदंड आयुष्य लाभो. धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा. येस ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ओके थँक्यू. चला सामन्याच्या दिशेने वळतोय आपण. 32 धावाचा पाठला करायचा धावपळकर ती धावा 11 पंच डिसिजन या चेंडूवरती. नो अंपायरने दिल्या फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. ओके आमच्या विराट नेटवर्कची टेक्निकल टीमला आता कुठेतरी कन्फ्युज केलं जाईल. आमच्या ऑफिशियल अंपायर विनंती असेल तुम्ही प्लीज हा नो चेक करायला यायचा आहे. पंचांचा डिसिजन होता. चला पंचांचा निर्णय नक्कीच येईल आणि तोपर्यंत आपण स्कोर किती झाले ते पाहायचं आहे. 11 धावा फलकावरती आतापर्यंत दुसरं षटक मार्कस आहे स्वप्नीलचं आणि पंचांचा इशारा येतोय नो चेंडू. इट्स नो बॉल और नो बॉल के साथ 1 रन यहाँ पर बढ़ चुके हैं तो 12 रन बोर्ड पर लगेंगे. 3 बॉल
3 बॉल म्हणजे 9 बॉल 12 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. 9+1 म्हणजे 13 रन होतील मग. हा रिव्ह्यू पण एक गेलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या संघांचा, नक्कीच रिव्ह्यू आता घेऊ शकणार नाहीयेत. दरम्यान 9+1 धावा धावसंख्येमध्ये 8 जर 13 धावा फलकावरती लगावल्या जातील. अजूनही पाहिलं तर 3 चेंडू या षटकातले बाकी आहेत आणि धावा समोर आहेत शिवगणेश संघाच्या. 19 म्हणजे 15 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केलेला आहे या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण झालंय, फेकी सुद्धा झालाय, परंतु तोपर्यंत आपण पाहिलं नागेश करण आपल्या क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचत असताना 1 धाव कंप्लीट करतोय. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावा फलकावरती 14. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 14. 32 धावाचा पाठला करायचा आहे. 9+1 स्वप्नील सारखा एक महत्वाचा गोलंदाज ज्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं आपल्या संघासाठी. मागच्या हंगामापासून या खेळाडूंनी गोलंदाजीने खूप प्रभावित केले. चलत कधी चेंडू हाताळला, चेंडू खालच्या दिशेने राहिला, त्या चेंडूला फक्त डिफेन्सिव्ह पद्धतीने घेऊन काढलं. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. धावफलकर धावा 15. सरा शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती काय रणनीती असेल, कारण की 32 धावाचा पाठला करायचा आहे. नक्कीच मोठ्या धावाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय धावा आतापर्यंत चांगल्या बनलेल्या आहेत. म्हणजे ड्राईव्ह केला आहे या चेंडूला सरळ बॅटीने, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम, सुपर्ब एफर्ट. यहाँ पर फील्डर कोण आहे देखा जाएगा. कुणाल मार्फत झालेली फिल्डिंग जवळ जवळ निश्चित आपण पाहिलं तर चेंडू सीमा पार गेलाच असता, परंतु जाऊच दिला नाही. अडवल्या चेंडूला फक्त 1 धावा लिहिले. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 16 16 धावा 1 गडीच्या मोबदल्यानंतर लगावतोय शिवगणेश संघ. आता मात्र अर्धा पल्ला गाठलाय आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे 12 मध्ये 16 आल्यात, 12 मध्ये 16 अजून करायचे आहेत. तर नक्कीच या धावांचा पाठलाग कोणत्या पद्धतीने केला जाईल. प्रत्येक षटकामध्ये किमान एक चौकार येणं गरजेचं असेल हा सामना जिंकण्यासाठी शिवगणेश संघासाठी. दरम्यान सलामीरच्या रूपाने आलेला करण स्ट्राईक एंडवरती, नॉन स्ट्राईकला मिस्टर नागेश आहे. सुनीलच्या पहिल्या चेंडूवरती मारला फटका, या ठिकाणी क्षेत्ररक्षण घडलं जाते. कुणाल निश्चितच आपण पाहतोय सुनील जस्टिनच्या मागे व्यवस्थित रेडी नाहीये, त्या कारणे स्वतःला थांबवला, थ्रो केला नाही आणि 1 धाव कंप्लीट झाली या चेंडूवरती. एका धावांची धावसंख्या फलकावरती आपण पाहिलं 17 17 धावा फलकावरती, 11 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे विपुल. आपण पाहतोय सामना बॅलन्सिंग मध्ये आहे. म्हणजे अर्धा पल्ला या लोकांनी ज्या ठिकाणी आता मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू फिरतोय आणि थेट यष्टीरक्षक बंबईच्या हातामध्ये चेंडू जातोय. त्यामध्ये जसजसे चेंडू निर्धाव येतील ना तसं फलंदाजी करणाऱ्या संघावरती या ठिकाणी दडपण येऊन राहणार आहे आणि जसा मोठा फटका येईल ना तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या संघावरती दडपण येऊन राहणार आहे. नक्की दडपण दोन्ही संघांवर येऊ शकतो, पण मैदानाच्या आतमध्ये खेळताना संघर्ष तुमच्या पाठीशी असतो. येणाऱ्या 9 चेंडूमध्ये 14 धावा. एखादा मोठा फटका जर का शिवगणेशनी मारला तर सामन्यामध्ये बॅक करू शकतो, पण तोच मोठा फटका साईराज संघ कुठेतरी प्रयत्न असेल की एकही चौकार जाऊन द्यायचा नाही. येणारे 3 चेंडू खूप महत्वाचे 3 चेंडू असतील, कारण की या 3 चेंडूवरती फक्त अवलंबून असेल की शेवटच्या 6 चेंडूवरती किती धावा ठेवल्या जातील. ऑन साइडला फटका घेतला गेला. येस चौकार आलाय. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 22 धावा 8-10चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये अजूनही मॅच ऑन आहे. सर जसा उल्लेख केला होता ना, येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मोठा फटका आलाय. 3च्या आधी नाही, 3ऱ्या चेंडू आला. येणारे 2 चेंडू 8-10चं इक्वेशन अजूनही मॅच ऑन आहे. ऑन आहे आणि नक्कीच या सामन्यामध्ये चेस केला तर नक्कीच या सामन्यामधून साईराज संघाचे थोडेसे धोरा गॉन होताना पाहायला मिळणार आहे. परंतु आपण जर हा सामना शिवगणेश संघाने चेस केला तर नक्कीच हा सामन्यामध्ये परत येताना पाहायला मिळाला. आता मात्र चांगलं बॅकअप चांगलं झालंय या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाचं एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. आपण पाहिलं 2-3 षटकं या ठिकाणी संपली गेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24 34 धावा फलकावरती. म्हणजे पहा सरासरीच्या हिशोबानेच चाललेले आहेत.
म्हणजे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये मजबूत आहे दोन्ही फलंदाजा आणि त्या कॅल्क्युलेशन नुसारच चाललेले आहेत. खराब चेंडू ज्या वेळेस येतो त्यावेळेस त्या चेंडूवरती मोठा फटका मारून आणि जो चौका हवा आहे तो गोळा करतायत. आता शेवटच्या षटकामध्ये काय, शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. तर नक्कीच या षटकामध्ये एखादा मोठा फटका येईल का यावरती निश्चितच प्रश्नचिन्ह सगळं आहे, एक्सप्लेनेशन मार्क ते सुद्धा सगळं आहे. परंतु गोलंदाज मार्कवरती आलेला आहे कुणाल. येस बघा कुणाल वोडके 6-8 ची मॅच साईराज संघा. पहिला चेंडू हलक्यात कट केला. बघा कुणाल वोडकेचे गोलंदाजी करताना उल्लेख केला जातो वारंवार. जिकडे विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सर्वात मोठी स्पर्धा झाली होती स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये, तेव्हा या खेळाडूने MCC समोर खेळताना 6 चेंडूमध्ये 3 धावा डिफेन्स केला होता. हा एक मोठा गोलंदाज आहे. 5-7 ची मॅच कोणत्या संघाला विजयाची साथ आहे. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत, पण समोर कुणाल वोडके सारा एक एक्सपिरियन्स बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. जलद गतीने चेंडू हाताळला जातो. का उल्लेख केला गेला कॉम्बॉक्स मधून कुणाल वोडके दाखवून देताना सर येणारे 4 चेंडू, आता समीकरण बदललं, येणारे 4 चेंडू मध्ये चौका मारला ना सर तरी बॅच टू बॅच बॉल टू बॉलचं इक्वेशन सुद्धा ऑन राहील. नक्कीच म्हणजेच एक चौक्याची अजूनही मॅच आहे. एक डॉट झाला तरी पण एक चौकाराची मॅच आहे. तर नक्कीच करण अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटीतून आतापर्यंत 2 चौकार आलेले आहेत. म्हणजे करण विचार करेल एखादा खराब चेंडू येऊ तर दे. कलोडब्या चेंडू आणि तो खराब चेंडू नाही तर हा सुरेख चेंडू होता आणि त्या चेंडूवरती छेडखानी केली आणि छेडखानी केल्यानंतर आपण पाहिलं तर षटकार मारून गडी बाद झालेला आहे. थँक्यू डीजे. 3-7 ची मॅच अजूनही. जर का एखादा मोठा फटका आला तर सामन्याला बदलू शकतं चित्र. घेणारे 3 चेंडू आणि 7 धावा. कुणाल वोडके समोर शिव गणेश संघर्ष करावे लागतील. एखादा मोठा फटका खेळावा लागेल. ऑफ साइडला फटका चांगला नाही, कारण की टॅपच्या सहाऱ्याने चेंडूला फील्ड केलं गेलं. येणारे 2 चेंडू 6 धावा. 2-6 मध्ये लगातार 2 चौकार. काय एक मोठा फटका, एखादी चूक होऊ शकते. 2-6 शिव गणेश संघ कमबॅक करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. येस सूरज आहे ना तो नागेश ने चौकार मारला तर सागर गावकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या ठिकाणी फटका कोणाकडे मारलाय, चुकीच्या माणसाकडे मारलाय. कुणाल ज्या ठिकाणी उभा आहे ना त्या ठिकाणाहून जसं काही चीनची भिंत उभी आहे त्या ठिकाणी मगाशी 2 चेंडू त्या ठिकाणी सुरेख पद्धतीने अडवले होते आणि त्याच्याकडनं मारण्याचा प्रयत्न कराल तर नक्कीच तो चेंडू अडलाच जाईल आणि त्याच पद्धतीचं प्रत्यक्षात आपल्याला समोर दिसून पुन्हा एकदा तोच चेंडू त्याच पद्धतीला त्याच दिशेला मारला चेंडू आणि या ठिकाणी साईराज संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय.